की आपण ह्याला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन 3 एप्रिल 2026 ला दिलं. बरोबर. आपण 3 एप्रिल 2026 ला दिलं. आज तारीख किती आहे? आज 17 मे 17 मे 2026. 26 म्हणजे 17 मधून जर 3 गेले तर खाली राहिले 14. 14 म्हणजे 1 महिना आणि 14 दिवस झालेत मार्गदर्शन देऊन. आणि काय केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांचे उन्हामुळं प्लॉट गच्चा धरलाय, वय खाल्लंय, वेळ घेतलाय, पोगा पाहिजे असा चालत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक छोटासा ह्या प्लॉटचा रिझल्टला घेऊन एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की वापरा बायोनिक आपण? तर माझं शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यानं जे त्याच्या पद्धतीनं कुठलीही वॉटर सोल्युबल खतं वापरू द्या, रासायनिक जे त्यांच्या माहितीप्रमाणे कुठले का वापरा, पण त्याच्यामध्ये वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन अवश्य म्हणजे 100% 101% वापरावं. कारण आपण ऍड करावं. निदान बागाचा थोडं व्यवस्थित स्टेजला येईपर्यंत तरी वापरलं पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. एकदम बरोबर. आणि सुरुवातीला म्हणजे कसं आपलं लहान बाळासारखंच आहे ह्या बागाचं. म्हणजे लहानपणापासून जर त्याला व्यवस्थित सगळं गेलं ती बाग एंडला चांगली हे सगळे नाही तर पहिल्यांदा जर बिघडली, थोडक्यात मराठी शब्द न वापरणारा वापरायची गरज पडते, मचाळली तर शेवट कसा होतो मी सांगायची गरज नाही. आणि माझं वैयक्तिक मत आहे की आमचं वापराचं बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन न घेता आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या केळी बागा अतिशय ज्याच्या त्याच्या पद्धतीने, अनुभवाने, ज्ञानाने सुंदर यावात ह्या माझ्या वापरा बायो ऑर्गॅनिक कडून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्यांना वाटतंय असं की आम्ही आमच्या पद्धतीने खर्च कष्ट करून वेळ देऊन पीक आमचं वय खात आहे, तर मला वाटतंय तुम्ही कुठेही काहीही जास्त चौकशी न करता वापरा बायो ऑर्गॅनिकचे डायरेक्ट डोस चालू करा. डायरेक्ट केलं पाहिजे. कारण वेळ वायाच घालवू नका. 100% ह्या मताला सहमत आहे. बरोबर आहे का नाही? कारण वेळ वाया घालवणे म्हणजे आता मी काहीच बोलत नाही, ते पुढचं मग माझ्याकडून शब्द मला वेगळे निघाले. पूर्ण रासायनिक आणि वॉटर सोल्युबल बॅगावर जर मला बाग ही आणायची असती का, तर ह्याच्या कितीतरी पट मला खर्च करावा लागला तरी पण बाग अशी आली नसती. ही सगळ्यात महत्वाची विषय. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव समाधान चंद्रकांत पाटील, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटला वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्हाला इथनं पुढे देणार आहे. आता ही जी केळी आहे ह्याची लागण तारीख किती आहे? ही जी लागण तारीख आहे 25 जानेवारी 2026. आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख आहे 3 एप्रिल 2026. म्हणजे येणाऱ्या 25 एप्रिल 2026 ला ह्याला 3 महिने पूर्ण होते. म्हणजे आता जर पाहिलं तर ह्याला तुम्हाला 2 महिने आणि किती दिवस झाले बरं? आता 25 पण हे 5 6 म्हणजे 31 तारखेचा महिना होता. 6 आणि हे 3 म्हणजे 2 महिने आणि 9 दिवसाचा हा प्लॉट आहे. आज जर हे जी उंची बघितली 2 महिने आणि 9 दिवसात हिथे लागणीपासून. आणि आपल्याला आता ही पुढे आता आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. आता आपण उभा राहिलो ही लोकेशनला जर आपण पाहायचं म्हणलं तर ही पहिली लाईन आहे तुमची त्याकडे, आणि ही दुसऱ्या लाईन मध्ये उभा राहिलो. किती झाड आहे? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं झाड. बरोबर आहे नाही? 7व्या झाडापाशी आज आपण उभा आहेत. आणि आपल्याला काय करायचं, येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटला परत मोपतो. ती पहिलं बरं का, दुसऱ्या रांगेतलं पहिलं, दुसरं, तिसरं, ही 4थं, 5वं, 6वं, 7वं, ही 7व्या झाडापाशी 7व्याच्या मध्ये. 6 आणि साहेब 6 पाशीत आणि मी 7 पाशी थोडक्यात असं. आणि पाठीमाग लोकेशनला अगदी ते झाड निर्गिली ते. आणि सरळ वर थोडासा कॅमेरा घेतला तर लाईटीचं डीपीचा एक ट्रान्सफॉर्मर लाईट दिसतोय. तर आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायो ऑर्गॅनिक ऍड करणार आहे, तुमची अपेक्षा काय, उद्देश काय, किंवा ह्यातनं वापरा बायो ऑर्गॅनिक वापरल्यामुळे पिकात काय झालं पाहिजे, काय बदल काय अपेक्षित आहे? पिकामध्ये आता कसं आहे, थोडस आता खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर आता सगळी खत बॅगी जे काय वापरायचं म्हणलं तर सगळं महागाई इतकी भयंकर वाढलेली आहे. त्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये आणि जे आपण खत सोडतोय ते खत व्यवस्थित अपटेक झाली पाहिजे, मुळी चांगली चालली पाहिजे. कारण आता कसं आहे, बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये आता केळीवरती केळी लोक म्हणजे लागवडी व्हायला लागल्या, त्यामुळं रानं तशी मनावाशी रिस्पॉन्स देणार. त्यामुळं तर जसे पहिल्या वेळेस जशी केळीची पिकं निघत होती रानावर, त्याच पद्धतीने आता दुसरी पिकं सुद्धा निघायला पाहिजे. बरोबर आहे, उद्देश एकदम बरोबर आहे. विषय काय आहे बघा, तुम्ही एकदम बरोबर सांगितलं. केळीवर केळी, केळीवर केळी करू, केळी नाही कुठलं पीक करू दे, आपण सारखी पिकं काढत राहिलो तर जमिनीत अन्नद्रव्य साठा आहे तो कमी होतो. आणि अन्नद्रव्य साठा कमी झाला ना, आपण पिकं जर तसली अजून खदाडी पिकं केली, अन्नद्रव्य खदाडी, तर ती पिकं पहिल्यासारखी येत नाही, याची जाणीव खूप शेतकऱ्यांना आहे.
मग तुम्ही जो आता शब्द वापरला ना एकदम बरोबर आहे. ती पहिल्यासारखी पिकं यावीत आणि ही येतात का नाही हे जे आपण ही आपला आता थोडक्यात सोलापूर जिल्ह्यातलेच व्हिडिओ नाही तर आपण अगदी खाली ब्राह्मपूर रावेर इकडचे पण व्हिडिओ आहेत, अगदी नंदुरबार साईडचे व्हिडिओ आहेत. ह्याचा विषय काय आहे की तुम्ही जे म्हणताय ते जळगाव हे केळीचं माहेरघर ही जुनी जुन्या पद्धतीपासून त्यांचे 2-2, 4-4 पिढ्या जळगाव ही केळी अग्रेसर होतं. पण आजची कंडिशन अशी झाली तिथं की तिथं 15 किलो 18 किलो 25 किलो म्हणजे एकदम खूप हाय हो जास्त झाले, कमीत सगळ्यात कमी जास्त 15 जास्त. किलो पर्यंत ती काढी गड आणि बऱ्याच जागेवर आम्हाला पण असं ऐकायला भेटतं की तिथं किळी केल्यामुळं केळी पाहिजे अशी येत नाही. पण विषय काय झालाय की तिथं पण आपण काही गोष्टी अशा सक्सेस करून दावलेल्या आहेत की निसवणीला केळी आल्यानंतर केळी ज्या वेळेस हार्वेस्टिंगला येते निसवण झाल्यानंतर हार्वेस्टिंगला आलेले केळीला पल्प वगैरे येणं, केळी झाडावरतीच पिकणं, ह्या गोष्टी तिथं पण जास्त घडायला लागल्यात. पण तिथं पण आपण ज्यावेळेस वापरा कंपनीचं मार्गदर्शन दिलं तर त्या गोष्टी तिथं बंद झालेल्या आहेत. तसं आता तुम्ही जी म्हणताय ना इथं आपल्या भागात पण केळी करताना खूप काही समस्या येतात आणि ही वापरा बायोनिक तुम्हीच नाही कुठल्याही शेतकऱ्याने वापरू द्या, त्या समस्यापासून आपले शेतकरी लांब राहतात. ही वापरा बायोनिकचं कार्य काय काय होतं, आता तुम्ही हितनं वापरले, तुम्ही वापरा बायोनिक कंटिन्यू केलं, झाडं खालीवर होत नाहीत, बुंदा तुमचा झाल्याशिवाय राहत नाही मोठा केळीचा. दुसरी गोष्ट 2 पाल्याच्या मध्ये अंतर राहते, केळी वय खात नाही. निसवणीला कुठलाही केळीचा प्लॉट येऊ द्या, निसवणीला केळी आली की करप्याला बळी पडतेच. म्हणजे खूप शेतकरी अगदी कोण म्हणतं नेमॅटोड आलं, कोण म्हणतं काय आलं. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आलाय जमिनीला. आता बऱ्यापैकी मी ह्या क्षेत्रामधले 10व्या महिन्यात मी हार्वेस्टिंग केलेलं आहे. पहिलं ज्यावेळेस फ्रेश रानावर मी केळी केली बरोबर आहे की? त्यावेळेस 10व्या महिन्यात हार्वेस्टिंग, तर त्या पद्धतीनं 10व्या-11व्या महिन्यात ह्या केळीचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे. नाही ती अपेक्षा आहे. त्या पद्धतीनं मग खताचं नियोजन शेड्यूल ठेवून आपण आता तुम्ही आमच्या वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहेत ना, तर तुम्ही जेवढ्या अपेक्षा व्यक्त केल्यात या कॅमेऱ्याच्या समोर सगळ्याच आपल्या दोघांचं बोलणं त्याच्यात रेकॉर्ड होतंय आणि ते येणाऱ्या दिवसात आपल्या तारखेनुसार आपण परत उल्लेख करून पण दावणार आहे. फक्त विषय काय आहे, तुम्ही वापरताय म्हणजे वापरा बायोरेनिक वापराय सुरुवात कुठल्याही शेतकऱ्याने करू दे, ती पीक एकच नंबर येणार आहे. शेती सोपी होती कारण विषय काय आहे, शेतीतल्या समस्या म्हणजे केळी लागण केली तुटाळी पहिली समस्या, दुसरी समस्या खालीवर म्हणजे तुटाळी झाल्यामुळे प्लॉट खालीवर होतो. केळीचा साधून विषय काढतो. असा होता, आपण ऊस केला, दुसरी कुठली शेती केली, मी म्हणतो त्याच्यात ऊसामध्ये थोडीफार त्याची उंची कमी जास्त झाली तर ती ऊस हार्वेस्टिंगच्या वेळेस जातो. एक समान सगळा जातो. सेजने तोडला जातो. तसं पण ही नाही. केळीमध्ये जर एवढ्या प्लॉट मध्ये जर 100 रोपं जर खालीवर झाली तर ती कुठल्याच कामाची होत नाही. बरोबर. ती लावून पण उपयोग नाही कारण हे जे आणि येऊन हार्वेस्टिंग पण उपयोग शेवट नाही. सुरू असतं हा. आणि ह्याची निसवण सुरू असते. त्यामुळं एक समान निसवण झाली पाहिजे, एक समान झाड आली पाहिजे. ती सगळ्यात ही अपेक्षा महत्वाचा तुमच्या मेजर एकदम तुम्ही जे एकदम बरोबर बोलले मुद्देसूद विषय कसा आहे, केळीतला मेजर प्रॉब्लेम आहे की केळीची 1 महिन्यामध्ये निसवण होणं, प्लॉट खालीवर होणं हे हा. एकदम चुकीचं काम होतं. प्लॉटची 1 महिन्यात निसवण होणं आणि 1च महिन्यात कटिंग होणं, त्यावेळेस केळीचे पैसे काढतात. पैसे होते, पण- नाही तर महाग मोर होऊन काही उपयोगच होत नाही त्याचा. हा, पण केळीत आणखी एक समस्या कुठली आहे की केळी ज्या वेळेस निसवण म्हणजे थोडक्यात येण अवस्थेला येते, जनन म्हणतात ब्राह्मपूर ह्याच्या साईडला जळगावला, ज्यावेळेस जननला सुरुवात होती म्हणजे निसवणला, त्यावेळेस केळी करप्यावरती बळी जाते. म्हणजे करप्याला जर बळी गेली तर पाले जर कमी राहिले तर ती घड पोसायला खूप मोठे प्रॉब्लेम येतात. मग ही वापरा बायोरेनिक तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं का नाही तर तुम्हाला करप्याला जरी बळी गेली तरी इतरांच्या 6-6, 7-7 फवारण्या होत्यात, 5-5 होत्यात. आपल्याकडे लय झाले 1-2 फवारण्या तुमचा प्लॉट कंट्रोलमध्ये येतो. का कंट्रोलमध्ये येतो? झाडाच्या अंगी बळ असतं, अन्नद्रव्याने झाड तृप्त असतं, त्याच्यामुळे ती सहजासहजी कुठल्याही रोगाला बळी जात नाही, मुळी थांबत नाही. आणि आपल्याला तुम्ही जे आज व्यक्त केलंय हेच आपल्याला येणाऱ्या दिवसात आपण अगदी झाडांचं सुद्धा आज 7व्या झाडापाशी उभा आहे, कदाचित हे पूर्ण वाढल्यानंतर आपण बाहेर उभा राहू, पुढे पटांगण आहे, ह्या साईडला तुमचा बांध आहे. आपल्याला हे का व्हिडिओ काढायचे की जे काही केळी करतात किंवा केळी अगदी केळीत 20-20, 25-25 वर्ष, 10-10, 15-15 वर्ष, 5 वर्ष केळी जुनेत आणि त्यांना आता समस्या जाणवायला लागल्या की साहेब आम्हाला पहिल्यासारखी केळीचं उत्पादनच निघाना. त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला हे प्रेरणास्थान म्हणून आपल्याला हे व्हिडिओ काढायचा आहे की जेणेकरून त्यांना एक परत आपल्याला जाणीव करून द्यायची की तुम्ही पहिली जशी उत्पादन काढत होता ना त्यापासून पण आपण भारी काढून देऊ, फक्त तुम्ही हे सुरू करा वापरा बायोरेनिकचं. बरं, सुरू करा म्हणल्यावर कोणी करणार नाही ना. आपण काय करतोय की आज वापरण्यापूर्वी काढतोय आणि तुम्ही जे वेळेस आपले जसे जसे डोस घेणार आहेत त्यावेळेस आपण ह्याला तारखेचा उल्लेख करून हे जे व्हिडिओ काढणार आहेत, हे जे हार्वेस्टिंग पण आपल्याला घ्यायची, ज्यावेळेस तुमची गाडी किंवा गाडी कट होऊन सगळा गेलेला जरी प्लॉट असला आणि अगदी झाडं तुमची कट झालेली असली, तुमच्याकडे ते पावते असणार आहेत गाडी गेलेल्या, ते आपल्याला दावायचंय की बाबा ह्याच्यात आतापर्यंत माल किती कट झाला, किती तारखेला कटिंग सुरू झाली, किती दिवसात कटिंग झाली, टोटल माल किती निघाला, आमच्या वापरा बायोरेनिकचा खर्च किती झाला, तुमचा खर्च किती झाला,
मार्केटचा चालू रेट काय होता, तुम्हाला काय भेटला, ही स्टोरी शेवटपर्यंत आजचं आणि शेवटपर्यंतची स्टोरी पूर्ण कुठलाही व्हिडिओ आपले शेतकरी बांधव पाहतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की वापरा बायोऑर्गॅनिक खरंच चांगलं आहे बुवा. म्हणजे आपल्याला ही पुरावे का तयार करायचे, आपण पुरावे नाही तयार केले, तुम्ही बी खरा आहे मी बी खरा आहे, विश्वास कोण ठेवायचा आपल्याला. बरोबर. बरं आपण जरी दोघं किती खरी असलो आणि किती जीव तोडून सांगितलं आपण समोरच्याला एकच शंका आहे, आज ह्याला काहीतरी ह्यात मिळत असेल, त्याशिवाय इतकं बडबड करायची ह्याला काय गरज आहे, ह्याचं काहीतरी ह्याच्यात असेल. बरोबर. मग आपल्याला त्यांची किवदया आहे आपल्या शेतकरी बांधवांची, पण आपण ती बिनबुडाची किवदया करत नाही. आपण थोडक्यात पुराव्यानिशी पुरावे, आपल्या हा. कंपनीचं मत काय आहे की आपण पुराव्यानिशी- त्या शेतकऱ्यासाठीच टेक्नॉलॉजी बनवली, पण पुरावा जर नसेल तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना तरी कसं वाचवायचं. बरोबर. तर तुम्ही जो विश्वास ठेवला ह्याला 1% पण तडा जाणार नाही. आपण येणाऱ्या दिवसात ठेवलेल्या विश्वासाला किंवा आहे याच लोकेशनला उभा राहून आपण जाऊन देऊ प्लॉट मध्ये होणारे बदल. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव समाधान चंद्रकांत पाटील, धुळी तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं, आपण आता ज्या ठिकाणी उभा राहिलोय ही जी जागा आहे, आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्याच ठिकाणी का दुसरीकडे? त्याच ठिकाणी. तर आता आपण काय करू, थोडस तुम्ही तिथनं पलीकडून झाडं मोपून दावा. म्हणजे आपण किती झाडापाशी आता इथं उभा आहे आता सध्या साहेब, थोडस झूम करून घ्या, म्हणजे तुम्ही बाहेरची रांग दावली तरी चालते. 1 2 3 4 5 6 ही आणि 7 सातवं झाड आहे का? 7व्या झाडाच्या मध्ये. समोर आहे. आता आपण हिथंच उभा राहून पहिले फोटो आणि व्हिडिओ काढले होते. आता हो. हिथं बघितला तर ह्याचा पोगा एवढा आहे, ह्याचा पाला वर करा बरं, थोडस झूम करून घ्या. म्हणजे आज ह्याचा पाला तुमच्या डोकीच्या वर कमीत कमी एक तुमच्या हाता एवढा आहे. पूर्ण तुम्ही हात वर उंची केला एवढा, हा. म्हणजे 7 फुटाच्या आसपास हो, आहे का नाही? 7-8 फुटाच्या आसपास. माझी हाईट 5.5 फूट आणि ही दीड 1.5 फूट उंच आहे. आहे का नाही? 5.5 6 7 सात 7 फूट. हा. आणि ही बघितलं तर ही बी तितकाच आहे. हा. आता आपण थोडस आहे असं थोडं बाहेर येऊ, कारण आता आपण वाटलंच तर कॅमेरा आतमध्ये घेऊन कसे बुंदे झालेत काय हा. ती सगळी साईज दाव. फक्त आता सगळ्यात महत्वाचा विषय असा की आपण ह्याला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन 3 एप्रिल 2026 ला दिलं. बरोबर. आपण 3 एप्रिल 2026 ला दिलं. आज तारीख किती आहे? आज 17 मे 17 मे 2026. 26 म्हणजे 17 मधून जर 3 गेले तर खाली राहिले 14. 14. म्हणजे 1 महिना आणि 14 दिवस झालेत मार्गदर्शन देऊन. आम्ही 3 एप्रिल 2026 ला दिलं. तुम्ही किती तारखेला सोडलं? मी परत 5 एप्रिल 2026 ला, म्हणजे म्हणजे 2 2 दिवसांनी. दिवसांनी सोडलं. ओके. तर आता तुम्हाला हे सोडल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं की केळीत चांगल्या पद्धतीने बदल व्हायला लागला? सोडायच्या वेळेस ज्यावेळेस मार्गदर्शन दिलं त्यावेळेसच्या स्टेजला एकदम उन्हाळ्याचा दिवस होता, एकदम कडक उन्हाळा. हो हो. त्यामुळे पोगा हे गुंतागुंती, पोगा अडकायचं प्रमाण जास्त. औषध मग ते दिल्यानंतर एक 5-6 दिवसातच व्यवस्थित सगळं पोग निघून फ्रेशपणा? एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. म्हणजे काय गोष्टी ज्या नजरेला जाणवाय पाहिजे ते तुम्हाला दिसले. लय थोडासा कॅमेरा आहे असा पुढे आणा. आपण थोडक्यात आपली जी लोकेशनची जागा आहे ती आहे पण थोडीशी जाऊ. ही डीपी वगैरे पाठीमागचे ते निर्गिली वगैरे सगळी दिसते, पण आपण लोकेशनला ह्या ठिकाणी आहोत. 6वं 7वं झाड हो, जे काय असेल, हे 7वं आहे. इथंच. ही 7वं आहे. हो. बरोबर आहे ना? आता इथं जर बघितला तर पाल्याचा आवाज कसा येतोय बघा, म्हणजे ताडपत्री वरती थाप टाकले आणि थोडस आहे असं झाडांचं बारकाईने जर निरीक्षण केलं बघा, पहिली झाडं केवढी होती ती व्हिडिओ मध्ये आहेत. ह्याचं खालून जर निरीक्षण केलं तर 2 पाल्याच्या मध्ये अंतरी बघितली पानांमध्ये तर अंतर पण एकदम boundary मस्त पडलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आणि हाईट बघितली तर छान आहे. म्हणजे आपण आपल्या लोकेशनला दावलं, झाडं मोपून दावली, आजच्या हो. तारखेचा उल्लेख केला आणि आत केळी कशी दावली आणि आणखी आपल्याला काय दावायचंय ती तर आहेच. म्हणजे आणि आता आपण नवीन- बाहेर दावली त्यापासून आत नवीन निघणाऱ्या जी पानांची साईज जी आहे कशी आणि रुंद आहे. पोगा ती एकदम रुंद आणि थोडं आता सध्या बी भरपूर उन्हाचं प्रमाण आहे, हा. पण अजिबात थोडा सुद्धा पोंगा बागा अडकलेला सुकत आहेत, नाही. आपल्या बागा जे- सुकत आहेत. नाही, अजिबात सुकत नाही. आता एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा हा. थोडा सुद्धा म्हणजे असं लूजपणा नाही पानामध्ये, एकदम टाईटपणा आहे म्हणजे आणि गार आहे सगळं असं, म्हणजे अजिबात थोडं टेम्परेचर थोडं सुद्धा घेतलेलं नाही झाडांनी. आपण जर बघितलं तर जमीन आता आपण बाबा आता ही बांधायची आणखी बरं का. हो, तर आता तुम्ही आता ही थोडक्यात ही केलेलं आहे, पाणी दिलेलं आहे आणि ही आपल्याला जमीन बांधायची जमीन म्हणजे ही निभार असते. आता आपली कशी बघू, माझा लय नाही 2 इंच पण 1 इंच हात जातोय, 2 इंच नाही, भुसभुशीत आहे तरी. 1 इंच हात जातोय. आणि सगळ्यात हो. महत्वाचं ह्या बघा इथं मुळी कशी चलते बघा, म्हणजे ह्या बघा सहज आता ही 1 इंच माझी बोट रवत आहेत, लय नाही हे बघा 1 इथं इंच मुळे. बोट रवत हे आहेत. बघा ही मुळे. आणि ह्या बघा मुळी दावायची ना, ह्या बघा
हे बघा मुळे. आता हे 2 झाडाचं मधलं अंतर हे बघा. कमीत कमी 4.5-5 फूट आहे, तर हे मध्ये आपण सेंटरला उकरलं तर इथपर्यंत मुळे व्यवस्थित आहे त्याचं आलं. म्हणजे मुळी एकदम एक नंबर आहे. आणि बुंद एवढा फास्ट फुगायला लागला की खालच्या पानं जे आहेत हे हा बघा अशी जागा सोडल्याने फाटलेत पानं. हो. जागा सोडून आणि सगळ्यात महत्वाचं पिल्ल सुद्धा जी वाढ आहे त्यांची जास्त वाढ आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला तुम्हाला जे अपेक्षित होतं थोडक्यात अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट आलेला आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा सुद्धा जास्त, कारण उन्हाळी बागा एवढ्या फास्ट म्हणजे एवढ्या ग्रोथ घेत नाही त्या, कारण हा. आतापर्यंत केळीच्या ह्याच्यामध्ये आम्ही बरेच दिवस म्हणजे 8-10 वर्ष झालं केळीच्या केळीत ह्याच्यात आहेत आहे. त्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात बागा आलेल्या त्या थोडस वय खात्यात वय खात्यात या, गाचा धरत्यात गाचा धरत्यात या, पोगा लय- पाहिजे असं चलत नाही. लय 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 त्याचं हे आहे, ते अडचणी आहे त्या उन्हाळ्याच्या बागाला. हा. म्हणजे जे आपण 7व्या-8व्या अडचणी बागेचं जसा हंगाम असतो का, त्या बागा कशा जेवढ्या फास्ट जशा वाढते त्या पट्टीत उन्हाळ्या बागा वाढत नाही त्या, पण ही उन्हाळी बाग असून सुद्धा अडसाली लागण्यासारखी बाग वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्या झाडांना जी पाहिजे होती ती वापरा बायोनिक कडून मिळालं हो, मिळाले. आणि तुम्ही जे निर्णय घेतला त्याचा फायदा झाला. हो. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड केले. आपलं सोडल्यानंतर तुम्ही वॉटर सोलेबल असन काय असन जे काय तुमच्या ह्यानी त्याचं प्रमाण आहे तेवढं ठेवलं, कमी केलं का म्हणजे काही सोडलं नाही नेमकं नाही, आपलं सोडलंय. सोडल्यानंतर काय सोडलं? त्या दुसऱ्या वॉटर सोलेबल बी बॅगा चालू आहेत, पण असं काही जास्त प्रमाणात नाही, थोडी थोडी एकरी 3-4 किलोचं प्रमाण आहे. तसं पेशल द्यायचं म्हणलं तर त्याचं 7-8 किलोचं प्रमाण लागतं, कारण झाडांची संख्या एकरी मी 1800 झाडं बसवलेत, म्हणजे त्याचं प्रमाण दीडनेच वाढावं लागतं या, कारण एकरी 3-4 किलो 5 किलो सोडणार असेल 5 तर किलो तिथं सोडा. मला 7-8 किलो द्यावं लागतं या. तुम्ही 3 पण- किलो आणले. तरी मी 3-4 किलो, त्यापेक्षा जास्त काही दिलेलं नाही मी. त्या मापात 3-4 किलो वरती तुम्ही जे दिलंय त्याच्यावरती तुम्हाला जे थोडक्यात खर्च कमी केलाय, पण खर्च कमी करता प्लॉट चांगला आला. प्लॉट चांगला आला. आता जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांचे उन्हामुळं प्लॉट गच्चा धरलाय, वय खाल्लंय, वेळ घेतलाय, पोगा पाहिजे असा चलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक छोटासा ह्या प्लॉटचा रिझल्टला घेऊन एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की वापरा बायोरेनिक आपण? तर माझं शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जेनं त्यानं जे त्याच्या पद्धतीनं कुठलीही वॉटर सोलेबल खतं वापरू द्या, रासायनिक जे त्यांच्या माहितीप्रमाणे कुठले का वापरा, बरोबर. पण त्याच्यामध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन अवश्य, म्हणजे 100% 101% वापरावं, कारण म्हणजे add आपण करणं. ऍड करावं. हम्म. निदान बागाचा थोडं व्यवस्थित स्टेजला येईपर्यंत तरी वापरलं पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. एकदम बरोबर. आणि सुरुवातीला म्हणजे कसं आपलं लहान बाळासारखंच आहे हे बागाचं, म्हणजे हम्म. लहानपणापासून जर त्याला व्यवस्थित सगळं गेलं गेलं तर ती बाग तर- एंडला चांगली राहते. हा हे सगळे नाही राहतात. तर पहिल्यांदा जर बिघाडली, हा. थोडक्यात मराठी शब्द न वापरणारा वापरायची गरज पडते, चालली हा. तर शेवट कसा होतो मी सांगायची गरज नाही. आणि माझं वैयक्तिक मत आहे की आमचं वापराचं बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन न घेता आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या केळी बागा अतिशय जे त्याच्या पद्धतीने अनुभवाने ज्ञानाने सुंदर याव्यात ह्या माझ्या वापरा बायो ऑर्गॅनिक कडून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. पण ज्यांना वाटतंय असं की आम्ही आमच्या पद्धतीने खर्च कष्ट करून वेळ देऊन पीक आमचं वय खात आहे, तर मला वाटतंय तुम्ही कुठंही काहीही जास्त चौकशी न करता वापरा बायो ऑर्गॅनिकचे डायरेक्ट डोस चालू करा. डायरेक्ट केलं पाहिजे. तर कारण माझं वेळ वायाच मी घालवू तर नका. 100% ह्या मताला सहमत आहे. बरोबर आहे का नाही? कारण वेळ वाया घालवणे म्हणजे आता मी काहीच बोलत नाही, ते पुढचं मग माझ्याकडून शब्द मला मग वेगळे कारण, निघाले. पूर्ण रासायनिक आणि वॉटर सुलेबल बॅगावर जर मला बाग ही आणायची असती हा. का, तर हे जे कितीतरी पट मला खर्च करावा लागला तरी पण बाग अशी आली नसती. हा, ही सगळ्यात महत्वाचा हा. विषय. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधान. एकदम समाधानी. ओके, दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने समाधान पाटील सरांनी सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून अगदी कॅमेरा 8 तासांनी धरलेले आपले गजानन साळुंके सरांकडून मनापासून तुमचं खूप खूप साहेब धन्यवाद.